राज्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना 2 मे पासून सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहे। शिक्षण संचालनालयाने यासंदर्भात परिपत्रक काढलं असून विदर्भ वगळता राज्यातील इतर ठिकाणी पुढील शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू होणार आहे। यावेळी शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार संपूर्ण राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उन्हाळी शाळांची उन्हाळी सुट्टी आणि सुट्ट्यांनंतर शाळा सुरू करण्यासंदर्भात सूचना देखील देण्यात आल्या आहेत। पुण्यात उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये दरवर्षी आकर्षक असलेल्या बालचित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली असून हा महोत्सव 25 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे। या महोत्सवाला माजी महापौर मुरलीधर मोहोळ, उद्योगपती कृष्णकुमार गोयल आणि राजू कावरे उपस्थित होते। पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात संवाद पुणे या संस्थेचे विशेष महत्त्व असून गेली 24 वर्ष या बालचित्रपट महोत्सवाचं सातत्य टिकवून ठेवणं ही विशेष बाब असून यापुढे आंतरराष्ट्रीय बालचित्रपट व्हावा याकरता विशेष सहकार्य करावं असं आश्वासन माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलंय। ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं 29 जूनला प्रस्थान होणार आहे। आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं 29 जून रोजी आळंदी येथील मंदिरातून प्रस्थान होईल। यावर्षी पुणे 30 जून आणि 1 जुलै सासवडला आणि 3 जुलै येथे पालखी सोहळा 2 दिवस असेल तर लोणारला 2.5 दिवस मुक्कामी असणार आहे। 16 जुलै रोजी पालखी सोहळा पंढरपूर येथे पोहोचणार असून 17 जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा असेल। फिनिक्स मॉल नगर रस्ता येथे आग लागली होती। अग्निशामक दलाकडून आग विझवण्यात यश आलं। मॉलमध्ये 3ऱ्या मजल्यावर रेस्टॉरंटमध्ये आग लागली होती। अग्निशामक दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, वित्तहानी मात्र झाली। आगीचं नेमकं कारण अद्याप समजलं नाहीये। एखाद्या खास दिवसानिमित्त गुगल नेहमीच आपल्या डूडलच्या माध्यमातून शुभेच्छा देत असतं। आजपासून देशातील लोकसभा निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात झाली। याच निमित्ताने गुगल इंडियाने एक खास डूडल तयार केलेला आहे। आजच्या गुगल डूडलमध्ये मतदान करतानाचा एक हात दिसतोय। या हाताच्या पहिल्या बोटावर शाई देखील दिसते। यामधून लोकांना मतदान करण्यासाठी प्रेरित केलं जात आहे। काही दिवसांपूर्वी अपर्णा ठाकूर नावाच्या एका महिलेनं भोजपुरी स्टार आणि भाजपाचे उमेदवार रवी किशन हे आपले पती असून आपली 25 वर्षीय मुलगी शिनोवा यांचीच असल्याचा दावा केला होता। अपर्णा ठाकूर यांनी केलेल्या आरोपानंतर रवी किशन यांच्या पत्नीने अपर्णा आणि त्यांच्या मुलीविरोधात पोलिसात तक्रार केली। आता शिनोवाने आपले कथित वडील रवी किशन यांनाच आव्हान दिले। रवी किशन यांची मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या शिनोवाने जर आपल्या आरोपात काही तथ्य नसेल तर तुम्ही स्वतः समोर येऊन आरोपांना उत्तर का देत नाही असं म्हटलेलं आहे। पुणे दुबई विमानसेवा काही काळासाठी बंद होती। पुण्याहून दुबईला जाणारी सर्व विमाने अचानक रद्द करण्यात आली। खोळंबलेल्या विमानसेवेमुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला। दुबईत अचानक कोसळलेल्या जोरदार पावसामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी साचलं होतं। पुणे विमानतळावरून दुबईसाठीची सर्व विमाने रद्द करण्यात आली होती। आणखीन काही दिवस पुण्याहून दुबईसाठी निघणारी विमाने बंद राहणार आहेत। चैत्र शुद्ध एकादशीच्या निमित्ताने अजून विठ्ठलाची नित्य महापूजा पहाटे करण्यात आली। मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते पूजा झाली। यानंतर पंढरपुरात एकादशीच्या अनुपम्य सोहळ्याची सुरुवात झाली। दही दूध आणि पंचामृताने विठ्ठलास अभिषेक घालत असताना विठ्ठलाचे रूप हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा असं संत उक्तीप्रमाणे दिसत होतं। मराठी वर्षातील पहिलीच एकादशी आणि पहिलीच वारी म्हणून चैत्री यात्रेकडे पाहिलं जातं। या यात्रेसाठी राज्यातील बहुतांश भागातील वारकरी पंढरपुरात आले। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाटाच्या विस्तारासाठी मध्य रेल्वेकडून 19, 20 आणि 21 एप्रिलच्या रात्री पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे सीएसएमटी येथून कसाराकडे जाणारी रात्री 12-14 ची अखेरची लोकल असेल। त्यानंतर कर्जत आणि ठाणे या दोन्ही गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे कर्जत खोपोलीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत। गोखले आणि बर्फीवाला पुलाच्या जोडणीमध्ये पालिकेकडून झालेल्या गोंधळाच्या चौकशीचे संकेत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेत। मात्र हा गोंधळ केवळ पुलाच्या जोडणीपुरता असला तरीही पुलाच्या पुनर्बांधणीमध्ये इतरही कामे आणि अनेक बाबी अद्याप पूर्तता झाली नसल्याची टीकाही काही सामाजिक संस्था आणि स्थानिक रहिवाशांनी केलेली आहे। नाशिक पोलिसांनी गुन्हेगारांना दणका दिलाय। निवडणुकीच्या तोंडावर नाशिक पोलिसांची मोठी कारवाई। निवडणुकीच्या तोंडावर नाशिक पोलीस आक्रमक झाले। गेल्या 4 महिन्यात तब्बल 1941 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई तर 72 गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली। पंचवटी, भद्रकाली, इंदिरानगर, म्हसरूळ या पोलीस स्टेशन अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे।
श्रीरामनवमी झाल्यानंतर 2 दिवसांनी नाशिक शहरात श्रीराम रथोत्सवाची शेकडो वर्षांची परंपरा आहे. संपूर्ण नाशिककर या सोहळ्यात उपस्थित असतात. संध्याकाळी 5च्या दरम्यान या उत्सवाला सुरुवात होते. या उत्सवात 2 रथ सहभागी होतात. यामध्ये एक हनुमानाचा तर दुसरा गरुडाचा. ही परंपरा जवळपास 1760 सालापासून सुरू. या रथोत्सवाचे संपूर्ण नियोजन रस्ते आखाडा तालीम संघाकडे असते. त्याचबरोबर रथाचं नियंत्रण हे दीक्षित कुटुंबाकडे आहे. रथ ओढण्याचा मान रास्ते तालीम संघ आणि पाथरवट या समाजाला असतो. स्वाईन फ्लूच्या एका वेळेनंतर नाशिक मनपा सतर्क झाले. आवाहनाचं पत्रक काढत नागरिकांनी विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत. ताप, डोकेदुखी, अंगदुखी, घसादुखी, खोकला, थकवा आणि लहान मुलांमध्ये जुलाब उलटी अशी लक्षणं असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. स्वाईन फ्लूमुळे सिन्नरच्या महिलेचा मृत्यू झाला असून शहरामध्ये 2 संशयित आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक आणि माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना येत्या 2 मे पासून उन्हाळ्याची सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचा शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा लागणार आहे. सलग 4थ्या दिवशी शहरातील हडपसर येथे उच्चांकी 43.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सूर्य तळपल्याने हडपसर, कोरेगाव पार्क आणि वडगावेशी येथे सर्वाधिक 43 अंशांच्या पुढे उष्णतेचा पारा गेला. त्यामुळे अंगाची लाही आणि उकाड्याने पुणेकर हैराण झाले. प्रमुख भागातील कमाल तापमान शहरात अनेक वर्षांनंतर उच्चांकी तापमानाची नोंद झालेली आहे. नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर भीषण अपघात झालाय. बेलापूरवरून वाशीच्या दिशेने जाणारा सानपाडाजवळ हा अपघात झालेला आहे. वेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. वाहन चालक जखमी झाला असून खासगी रुग्णालयात रुग्णावर उपचार सुरू आहेत. अपघातामुळे पाम बीच मार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. काही काळानंतर वाहतूक सुरळीत झाली.